रुपये देऊन खरेदी केली आणि शेतकऱ्यांना मोफत वाटली। खरं तर शेतकऱ्यांना वापरू नये असा रिपोर्ट शासनाच्याच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेला होता आणि या वस्तूंच्या खरेदीचं कंत्राट देण्याच्या सह्या या 6 महिने आधी हा रिपोर्ट देण्यात आलेला होता। तरी सुद्धा कृषी खात्याने या सर्व वस्तू कोट्यावधी रुपयांना खरेदी केल्या आणि शेतकऱ्यांना मोफत वाटल्या। याबाबतचा सविस्तर अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। तर खतं वापरू नये असा अहवाल होता। ती खतं कृषी विभागाने खरेदी केली आणि शेतकऱ्यांना वाटप केलेली आहे। दरम्यान नेमका कृषी विभागाने अहवाल का मान्य केला नाही ते बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। कृषी विभागाने अहवाल का मान्य केला नाही असा सवाल आहे। तर न्यूज 18 लोकमतचे हे सवाल आपण बघतोय कारण 6 महिने आधी जे वाटप झालेला आहे त्याच्या 6 महिने आधी हा अहवाल आलेला होता। तरी सुद्धा कृषी विभागाने अहवाल का मान्य केला नाही, का ही खतं वाटण्यात आली शेतकऱ्यांना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नॉट रिकमेंडेड केलं होतं तरी सुद्धा ते खत का खरेदी केलं असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। तर गोगलगाय प्रादुर्भाव रोखण्यात मेटाल्डेहाइड निरुपयोगी आहे तरी सुद्धा ते का खरेदी केलं गेलं आणि शेतकऱ्यांना का वाटण्यात आलं असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर अहवालावर बैठकांमध्ये चर्चा झाली तरी सुद्धा 6 महिन्यामध्ये खरेदीचे आदेश का काढण्यात आले हाही सगळ्यात मोठा आदेश या ठिकाणी उपस्थित होतो। अहवालावर बैठकांमध्ये चर्चा झाली तरी सुद्धा 6 महिन्यामध्ये खरेदीचे आदेश का निघाले असा सवाल इथं सगळ्यात मोठा सवाल उपस्थित झालाय। राज्यामध्ये कृषी घोटाळा झाला असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता कारण आता त्यांच्याकडे एक नवीन अहवाल पुरावा स्वरूपात आलेला आणि हा अहवाल आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा, ज्यात म्हटलेलं आहे की नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी हे नॉट रेकमेंडेड आहेत। अंजलीताई, ही माहिती तुमच्यापर्यंत आली, काय हे सगळा अहवाल सांगतो? कारण हा अहवाल सरळ सांगतो आणि त्याच्यात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीला असं सर्कल करून, म्हणजे ते मी डिटेल्स देखील तुमच्याबरोबर शेअर केलेत, त्याला अगदी सर्कल करून डायरेक्टर साईन करतात आणि तिथे लिहितात नॉट रेकमेंडेड। याचा अर्थ याचा वापर करण्यात येऊ नये। मग मी त्याच्या अनेक बातम्या वाचल्या, अनेक त्याच्यावरचे संशोधन जे झालंय ते देखील वाचलं, कारण त्याच्यात असं लिहिलंय की याच्यात फक्त 4% नायट्रोजन हा फक्त जर सॉइलला मिळत असेल तर हे वापरून उपयोग नाही आणि म्हणूनच एक नवीन प्रोडक्ट आणलं गेलं होतं ज्याचं नाव नॅनो युरिया प्लस असं ठेवण्यात आलं होतं। आता हे नॅनो युरिया प्लस जर विकायचं असेल तर नॅनो युरियाचा खप होत नव्हता आणि याच्यावर अनेक रिपोर्ट्स आहेत की याचा खपच होत नव्हता, शेतकरी हे विकतच घेत नव्हते, कुठेतरी हा माल पडून होता, म्हणूनच याचे सगळे ट्रेडर थ्रू कमी भावात देऊन हे सगळं जे केलं गेलं होतं। आणि ट्रेडर थ्रू आता जर सगळ्यात जास्त प्रमाणात कोण घेऊ शकत असेल तर सरकार, मग मंत्र्यांना जर यांच्यात किकबॅक्स दिले तर हे सगळे प्रोडक्ट्स जी खरं फेल्ड प्रोडक्ट्स आहेत, ही फेल्ड प्रोडक्ट्स शेतकऱ्यांपर्यंत देण्याचं काम, इतकं खालच्या दर्जाचं काम त्या कंपनीने देखील केलंय आणि या धनंजय मुंडेंसारख्या कृषी मंत्र्यांनी देखील केलंय। आणि याच्यात सरळ दिसतंय की हे दोन्ही प्रोडक्ट्स रेकमेंडेड नाहीयेत असा सरळ आरोप होतोय। आणि हेच नाही तर ते मेटाल्डेहाइड नावाची जी तिसरी गोष्ट होती त्याच्यावर पण एक रिपोर्ट आहे की गोगलगाईचा प्रादुर्भाव वाढतोय आणि ते नियंत्रण आणण्यासाठी इतर काय गोष्टी करता येईल, पण मेटाल्डेहाइड वापरू नये असं सुद्धा डायरेक्टली, म्हणजे हे महाराष्ट्राचे जे मराठवाड्याचे आयुक्त आहेत त्यांच्या तिथे त्या बैठका झाल्या होत्या 2022-23 मध्ये आणि त्यांचा देखील तो अहवाल जो आला होता त्याच्यात या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्याची कॉपी मी आपल्या माध्यमाकडे द्यायला तयार आहे। ते दाखवा लोकांना की शास्त्रज्ञ म्हणतात करू नका, कृषी अधिकारी म्हणतात करू नका, तरीही कृषी मंत्रालयाने आपले खिसे भरायला हा कृषी घोटाळा केलाय हे आता स्पष्ट दिसतंय। केंद्र सरकारने डीबीटीने पैसे द्या असं सांगितलं होतं, या डीबीटीच्या 62 आयटमच्या लिस्टमध्ये ही नावं नव्हती। जर MAIDC आणि महाबीज स्वयं उत्पादित करत असेल तशाच गोष्टी डीबीटीच्या बाहेर काढाव्या असे निर्देश होते, पण या गोष्टी ज्या आहेत त्या इफ्कोकडनं घेण्यात आल्या, पण त्या पण कशा घेण्यात आल्या? MAIDC खरं स्वतः डिस्ट्रीब्युटर आहे इफ्कोचं, पण ते त्यांनी इफ्कोकडनं न घेता पालीवाल आणि महेश्वरी नावाची एक कंपनी आहे ज्यांच्या थ्रू ते घेतलं गेलं। रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल? एकूणच अंजली दमानिया जे आरोप करतायत ते अतिशय गंभीर आहेत, जे वापरू नये असे आदेश होते, अहवाल होता, तरी सुद्धा ती खतं का वाटण्यात आली शेतकऱ्यांना, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. नेमकं कशा पद्धतीने हे सगळं घडलंय? बघितलं तर अहवाल आपण दाखवतो आहे, ज्या अहवालामध्ये स्पष्टपणे या सगळ्या वस्तू, मग ते नॅनो डीएपी असेल, नॅनो युरिया असेल किंवा मेटॅल्डेहाइड असेल, या नॉट रेकमेंडेड असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, तर त्या वापरू नये, कारण त्याचा वापरण्याचा कुठलाही फायदा, फारसा म्हणावा तसा फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना होत नव्हता. आणि त्यामुळं ज्या कंपनीनं ही सगळी उत्पादनं जी आहेत, जी मोठ्या प्रमाणावर तयार करून ठेवलेली होती, ती शेतकरी फारसे खरेदी करत नव्हते. अशा वेळेला सगळ्यात मोठा खरेदीदार जर कोणी ठरला असता तर ते होतं सरकार. म्हणूनच एका कंपनीच्या मार्फत हे अशा पद्धतीनं इफ्कोच्या माध्यमातून या सगळ्या वस्तू खरेदी केल्या गेल्या. मुळात या वस्तू खरेदी करण्यासाठी काय काय करण्यात आलं, तर ज्या वस्तू डीबीटी च्या बाहेर काढू नये असं सांगितलेलं होतं, त्या या वस्तू आहेत. त्यामुळे या वस्तू डीबीटीच्या बाहेर म्हणजे काय, तर ज्या वस्तू खरेदी कराव्या, शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी, शेतकऱ्यांना ज्या वस्तू खरेदी करता यावा यासाठी शासन जे पैसे देतं किंवा अनुदान देतं, त्या अनुदानाच्या यादीमध्ये या गोष्टी होत्या, त्या वेगळ्या खरेदी केल्या जाऊ नये असं शासनानं सांगितलेलं होतं. असं असताना त्या यादीतनं बाहेर काढल्या गेल्या. खरं तर एजंट मार्फत खरेदी करू नये असं सांगितलेलं होतं. तरी त्या एजंट मार्फत खरेदी केल्या गेल्या आणि ज्या वस्तूंचा उपयोगच नाहीये जे स्वतः कृषी विद्यापीठ, मुळात कृषी विद्यापीठ असतात कशासाठी, तर वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करून शेतकऱ्यांना उपयुक्त काय आहे आणि काय उपयुक्त नाही, एखादा जर रोग जर शेतीमध्ये येत असेल तर त्यावर कोणतं खत किंवा कुठली औषधं उपयुक्त आहे याची चाचणी करण्यासाठी ही सगळी कृषी विद्यापीठं असतात. आणि जर कृषी विद्यापीठानं 6 महिने आधी असा अहवाल दिलेला होता की या सगळ्या वस्तू, या तीनही वस्तू, नॅनो डीएपी, नॅनो युरिया आणि मॅटॅल्डेहाइड, या तीनही वस्तू जर नॉट रेकमेंडेड केलेल्या होत्या, कृषी अधिकाऱ्यांनी नॉट रेकमेंडेड केलेल्या होत्या, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा राज्यातल्या इतर विद्यापीठांचे ते अहवाल होते, असे अहवाल असताना सुद्धा, आणि हे अहवाल कधी आलेले आहेत, निश्चितच. तर ही खरेदी करण्याच्या 6 महिने आधी हा अहवाल देण्यात आलेला होता. मग 6 महिने जर हा अहवाल तुम्हाला आधी देण्यात आलेला हम्म, होता, हम्म, हम्म. तरी सुद्धा शासनानं या वस्तू का खरेदी केला, निश्चितच. कुणाच्या फायद्यासाठी खरेदी केल्या, असा सवाल यातून उपस्थित होतोय. निश्चित